हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आता आपण आपल्या नाक्यावर आलेलो आहे आणि आपलं नाका बघा कसं हिरवागार, एकदम मस्त वेगळी हे बघा. आणि आज सकाळी थोडा पाऊस पण पडून गेलेला आहे आणि नुकतंच आत्ता थोडंसं किंचित ऊन पडलेलं आहे. तर चला ठीक आहे, बघूया आपण आपल्याला भाडं केव्हा मिळतं आणि कुठले मिळतं ते, तोपर्यंत ओके. तर मित्रांनो, आता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. इथून साधारण पवननगरचा एरिया आहे ना, तिथून ते 2 वस्तू कपाट आणि पलंग आहे, तो गाडी टाकायचा आणि 500 मीटरवरती ते सोडून द्यायचं आहे. हे बघा, इथं आलेलं आपण. इथे जी गुलाबी बिल्डिंग दिसते ना, तिथून त्या 2 वस्ती वरून खाली आणायच्या आहे आणि परत इथं 500 मीटरवरती परत 3ऱ्या मजल्यावरती चढवायचं आहे. तर चला ठीक आहे. सरपंच म्हणलं का लफडेच राहत झाले. हे बाई, हे जुने सरपंच आहे बाई. सरपंच लोक आहे मदतीला सर्व गाडी भरायसाठी. चलो, पण इथं आता आलेलो आहे ना, खाली होती बघा. मित्रांनो, इथलं वातावरण बघा किती छान आहे. सर्व हिरवगार आहे मस्त पैकी बघा. हे बदामाचं झाड बघा, मस्त पैकी एकदम बघा, एकदम मस्त. मित्रांनो, तुम्हाला एक आयडिया दाखवतो बघा. एक बघा किती डोकं लावलेलं आहे. हे बघा, हा जो आहे ना, हा नाला आहे बघा, नाला. आणि ह्या नाल्यावरती ना, हे बघा, हे असं रेलिंग टाकून आहे ना, लोखंडी रेलिंग टाकून, आणि त्याच्यावरती हे प्लाऊड पीस लावलेले आहे बघा. आणि हे घर आहे, त्याच्यामुळं किती सोपं झालं बघा. हे किती छान आयडिया आहे. हे सर्व हा नाला आहे. हे बघा, हा सर्व नाला आहे बघा, पाणी जाते बघा. हा सर्व नाला आहे. आणि ह्या नाल्यावरती ना बघा, असं हा नाला, आणि नाल्याच्या वरती मस्त त्यांनी ना अशी लोखंडी रेलिंग टाकून आहे ना, आणि त्याच्यावरती प्लाऊड टाकलेलं आहे. आणि डायरेक्ट तिथून तर रोडवरती डायरेक्ट एंट्री. पुढं रोडवरती गाडी बघा उभी आपली, डायरेक्ट रोडवरती एंट्री. म्हणजे मस्त डोकं वापरलेलं आहे, एकदम छान. आता कपाट उतरत आहे खाली आपलं, एकदम मस्त डोकं लावलेलं आहे. नाल्यावरती रेलिंग टाकून आणि प्लाय टाकायची आयडिया एकदम छान आहे. त्यामुळं एवढी भरपूर जागा त्यांना वापरायला मिळाली. मस्त डोकं वापरलेलं आहे एकदम. आता हे कपाटवरती चढवलं की मग आपण तो परत नाक्यावरती. परिसर खूप छान आहे, मस्त आहे एकदम, हिरवगार आहे सर्व, भारी वाटतं एकदम बघा. मस्त परिसर आहे. खूप मेहनत घेतो. मित्रांनो बघा, मांजर बघा किती छान आहे, एकदम एकदम जबरदस्त आहे, एकदम भारी दिसते ती. इकडे बाय, इकडे बाय बाई, इकडे बाय. एकदम छान आहे बघा, मस्त मांजर. तर मित्रांनो, आता आपण ते कपाट आणि पलंग खाली करून आहे ना, आलेलो आहे नाक्यावरती बघा. आपली गाडी पण खाली झालेली आहे आणि आता मस्तपैकी जेवण करून घेऊ आपण. कारण जवळजवळ 2:30 वाजून गेलेले. आता भूक मस्त लागलेली, जेवण करून घेऊ मस्तपैकी आता. तर मित्रांनो बघा, आता आपण
जेवण करायला बसलो आणि जेवणासाठी बघा आता हे आपल्याला आहे कोबीची भाजी आहे, पोळी आणि शंकरपाळ्या आणि लाडू आहे। तर चला मित्रांनो जेवण करायला। ओके मित्रांनो, आता जवळपास 5:45 वाजलेले। एक भाडं मारल्यानंतर काय कोणी काय आलं नाही, कारण पाऊस बघा, पाऊस चालू आहे, म्हणजे सारखा आहे ना, जवळजवळ 1-2 तासापासून पाऊस चालू आहे। तेव्हा आता थोडासा बंद पडला, कमी झाला। संपूर्ण असं आहे ना पाऊस आहे, आणि त्याच्यामुळं काय कोणी आपल्याला विचारायला आलं नाही नंतर। तर चला ठीक आहे, थोड्या वेळ अजून वाट बघू। तर मित्रांनो, आता 6:12 झालेले आणि थोडा काळोख पडायला चालू झाला ढगांमुळं। तर चला मित्रांनो, आपण आता घरी पोहोचूया। ओके मित्रांनो, बघा कसा काळोख पडलेला आहे, ढग खूप आलेले बघा वरती। त्यामुळं 6:15 काळोख पडलेला आहे। मित्रांनो, हा इंदिरानगर बोगदा। मित्रांनो बघा, बॉम्बे नाका। हे बघा, हे मित्रांनो हे आहे द्वारका। हा सर्व द्वारका एरिया आहे मित्रांनो, आणि इथं नेहमीच गर्दी असते बघा। पूर्ण गर्दी बघा। फुल गर्दी असते। तर मित्रांनो, आता आपण नाक्यावरून बॉम्बे नाका आणि द्वारका मार्गे ना आपण आपल्या घरी आलेलो आहे, आणि आता गाडी लावली इथं। आणि आपला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथंच थांबवू। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसा आणि हसत राहा। तर ओके, गुड नाईट, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये।